आपण इंडिपेंडेंट इंटिग्रल या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. तर आपल्याला आज लेक्चर 4 मध्ये त्याला काय शिकायचं आहे, तर इंटिग्रेशन फाइंड करत असताना सेकंड मेथड जी आहे ती इंटिग्रेशन बाय पार्ट्स आहे. तर ह्या इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये त्याचा अर्थ काय आहे ते आपण अगोदर. तर त्याचा अर्थ असा आहे की धिस मेथड इज युजफुल वेन द इंटिग्रँड इज एक्सप्रेस ॲज द प्रॉडक्ट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ. ते आपल्याला दोन दोन फंक्शनचा प्रॉडक्ट असेल तर त्यावेळेस त्याचं इंटिग्रेशन घेत असताना आपल्याला ह्या मेथडचा उपयोग होतो, इंटिग्रेशन बाय पार्टचा. बघा, इंटिग्रँड इज एक्सप्रेस आहे. इंटिग्रँड जे असतं ज्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे ते जर दोन प्रॉडक्टमध्ये असतील डिफरंट फंक्शन, तर वन ऑफ विच कॅन बी डिफरन्शिएट अँड अदर कॅन बी इंटिग्रेटेड कन्व्हिनियंटली. एकाचं डिफरन्शिएट करायचं आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. द फॉलोइंग थेरम्स गिव्स द रूल्स ऑफ इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर आता खालील कोणता नियम आहे आपला इंटिग्रेशन बाय पार्ट्स घेण्यासाठी? नियम म्हटल्यानंतर तो थेरमच आहे एक. तर तो थेरम काय आहे की इफ यू अँड व्ही बी द टू डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स, म्हणजे इथं जर यू आणि व्ही हे जर डिफरन्शिएबल फंक्शन असतील एक्सचे, देन तर आपल्याला तो रूल्स तो थेरम्स आपल्याला असा देता येईल. बघा, इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स म्हणजे इथं दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे, इक्वल टू यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिवेटिव्ह ऑफ यू du by dx with respect to x multiplied by integration of v dx with respect to dx like this. ते थेरम हा त्याची स्टेटमेंट दिलेली आहे आपल्याला. तर हा थेरम बराच वेळेस परीक्षेला विचारला जातो. तर आपल्याला तो प्रूव्ह कसा करायचा तर ते पाहावं लागेल आपल्याला. बघा, आता इथं प्रूव्ह करत असताना सुरुवातीला आपल्याला कन्सिडर करावं लागेल की इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स, ह्या व्ही डी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्सचं इंटिग्रेशन हे डब्ल्यू आहे, याला फर्स्ट इक्वेशन म्हणू. त्यानंतर इथं इंडिपेंडेंट इंटिग्रलची जर आपण डेफिनेशन वापरली तर डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू एक्स इक्वल टू व्ही असं येईल आपल्याला. म्हणून देअरफॉर व्ही इक्वल टू डी डब्ल्यू बाय डी एक्स, याला इक्वेशन सेकंड म्हणायचं. त्यानंतर कन्सिडर करायचं की दोन फंक्शनचा प्रॉडक्ट यू मल्टिप्लाइड बाय डब्ल्यू याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट हा रूल वापरायचा. डी बाय डी एक्स u derivative of w with respect to x plus w derivative of u. Is it correct? Then u derivative of w dw by dx from equation second. See here, v equal to dw by dx, म्हणून इथं dw by dx ऐवजी v टाकलेला आहे, प्लस w du by dx. बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन, बघा इथं आता डेरिव्हेटिव्ह यू डब्ल्यूचं घेतलेलं आहे, तर याचं इंटिग्रेशन ज्यावेळेस घेतो आपण त्यावेळेस याचं काय इथं डेरिव्हेटिव्ह ऑपरेटर निघून जाईल, म्हणजे इथं इंडिपेंडेंट इंटिग्रलची डेफिनेशन वापरायची. बघा मग नेक्स्ट स्टेप काय, यू डब्ल्यू इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ व्ही यू व्ही प्लस डब्ल्यू डी यू बाय डी एक्स विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. तर हे इंटिग्रेशन सेपरेट करायचं. इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ डब्ल्यू डी यू बाय डी एक्स विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. बघा, हे यू डब्ल्यू बरोबर आलेलं आहे. व्हॉट इज डब्ल्यू? डब्ल्यू आपण इक्वेशन फर्स्ट कन्सिडर केलेलं आहे की इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स इक्वल टू डब्ल्यू, म्हणून इथं डब्ल्यूची आपण पहिले इक्वेशनवरून टाकलेलं आहे, इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ, तर बघा डब्ल्यू डी यू बाय डी एक्स म्हणजे यांचा क्रम बदलला आहे. आपण फक्त यू बाय डी एक्स पहिले घेतलं आणि डी यू डब्ल्यू हा नंतर घेतलेला आहे. त्यानंतर बघा इथं हा पार्ट, हा पार्ट प्लस आहे तर इकडे येताना काय होईल, तो मायनस होईल, मायनस होईल, बरोबर आहे. म्हणून इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ डी यू बाय डी एक्स divided by w dx. But what is w? w is a integration इक्वेशन फर्स्ट, म्हणजे इथं इक्वेशन फर्स्ट वरून w ची किंमत टाकली. बघा, इंटिग्रेशन ऑफ v dx. अशा पद्धतीने आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा थेरम प्रूव्ह करता येईल. फार सोपा आहे. बघा मग, इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स इक्वल टू यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ यू
मल्टिप्लाइड बाय इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. इन शॉर्ट, आता हे शॉर्टमध्ये कसं लिहिता येईल बघा, इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स इक्वल टू यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ यू डॅश म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स रिस्पेक्ट टू एक्स. तर याच्यावर काही एक्झाम्पल आपण घेऊ इथं. बघा आता इथं दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे इथं. म्हणजे हे इंटिग्रँड जे हे इंटिग्रँड इज एक्सप्रेस ॲज द प्रॉडक्ट ऑफ टू डिफरंट फंक्शन्स. बघा हे टू डिफरंट फंक्शन एक्स मल्टिप्लाइड बाय ई रेस टू एक्स डी एक्स. तर याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. मग पहिलं फंक्शन आहे यू आणि सेकंड फंक्शन व्ही बाय अवर इंटिग्रेशन बाय पार्ट्स. म्हणून फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड minus integration of derivative of first integration of second with respect to x. Here x integration of e raised to x is e raised to x minus derivative of x with respect to x म्हणजे 1 इंटिग्रेशन ऑफ e raised to x म्हणजे काय e raised to x. बघा म्हणून 1 मल्टिप्लाइड बाय e raised to x म्हणजे e raised to x like this. आणि इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये काढायचं आहे. बघा एक्स ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स प्लस सी हा इथं इंटिग्रेशन कॉन्स्टंट. ते आपल्याला इंटिग्रँड इज एक्सप्रेस ॲज द प्रॉडक्ट ऑफ टू डिफरंट फंक्शन्स. जे दोन डिफरंट फंक्शनचा प्रॉडक्ट असतील हे इंटिग्रँड एक्सप्रेस झालेलं असेल तर आपल्याला त्याचं या पद्धतीने येतं. नाव लेट अस रिवाइज द चॉईस ऑफ यू अँड व्ही. आता बघा इथं दोन फंक्शनचा प्रॉडक्ट दिलेला आहे. इथं आपण जर यांचं रिवाइज घेतलं म्हणजे पहिल्यांदा ई रेस टू एक्स घेतलं नंतर एक्स घेतला तर बघा काय होतं. म्हणून आपण फंक्शन हे रिवाइज केलेलं आहे. रिवाइज करूया आपण ते यू आणि व्ही. म्हणजे हा यू आहे आणि हा व्ही आहे. तर रिवाइज केल्यानंतर काय होईल यू आणि हा व्ही झाला. मग याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरल्यानंतर बघा ई रेस टू एक्स integration of x dx minus integration of d by dx e raised to x integration of x dx with respect to x. आता बघा e raised to x integration of x with respect to x is x square divided by 2 minus integration of derivative of e raised to x is e raised to x and integration of x is x square divided by 2 dx. नेक्स्ट सिम्प्लिफाय केलं तर ई रेस टू एक्स एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 मायनस 1 डिवाइड बाय 2 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स एक्स स्क्वेअर डी एक्स. बघा इथं आपल्याला इंटिग्रेशन आता काय येत आहे बघा. वी अराईव्ह ॲट अन इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स एक्स स्क्वेअर डी एक्स विच मोर डिफिकल्ट बट इट हेल्प्स टू गेट इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स एक्स स्क्वेअर डी एक्स. Thus, it is essential to make the proper choice of the first function and the second function. The first function to be selected will be the one which comes first in the order of. म्हणजे इथं आपण रिवाइज ऑर्डरमध्ये ज्यावेळेस फंक्शन लिहिलेलं आहे त्यावेळेस फंक्शन इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरत असताना आपल्याला ते डिफिकल्ट जाते. तर प्रॉडक्ट असताना दोन फंक्शनचं म्हणजे इंटिग्रँड इज एक्सप्रेस ॲज टू प्रॉडक्ट. तर यांची ह्या दोन फंक्शनची ऑर्डर आपल्याला ह्या खालील पद्धतीने आपल्याला लावता येतील. ते विल बी वन विच कम्स फर्स्ट इन द ऑर्डर ऑफ. ते ह्या ऑर्डरने आपल्याला फंक्शन ते ह्या ऑर्डर काय येतात LIATE लिट्टे. आता हे लिट्टे नियमाप्रमाणे इथं फंक्शनची ऑर्डर लावायची. मग लिट्टे काय आहे की पहिल्यांदा एल याचा मिनिंग काय. एल म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन. पहिल्यांदा काय करायचं लॉगॅरिथमिक फंक्शन फर्स्ट घ्यायचं. त्यानंतर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतील इंटिग्रँडमध्ये तर त्याला सेकंड नंबर द्यायचा. ते त्याचा क्रम काय येईल सेकंड येईल. पण पहिला कोणता येईल लॉगॅरिथमिक फंक्शन. त्यानंतर थर्ड अल्जेब्रिक फंक्शन्स. त्यानंतर टी म्हणजे काय टेक्नोमॅटिक फंक्शन. बघा याचा मिनिंग लिहितोय आपण LIATE. या नियमानुसारच आपल्याला इंटिग्रँड हा याची ऑर्डर ठेवता येईल. ऑर्डर ठेवल्यानंतर आपल्याला फंक्शनचं इंटिग्रेट आपल्याला सोपं जातं. म्हणून ह्या ऑर्डरने आपल्याला फंक्शनच्या अगोदर ह्या फंक्शनची ह्या नियमानुसार आपल्याला त्याची ऑर्डर लावता येते. एल म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन्स, आय म्हणजे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, ए म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन्स आणि टी म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. लास्ट आहे ई हा एक्सपोनेन्शियल फंक्शन. म्हणजे ह्या इंटिग्रँडमध्ये ह्या टाईपमधले फंक्शन असतील तर त्यांच्या ऑर्डर ह्या पद्धतीने लावायच्या. समजा लॉगॅरिथमिक फंक्शन आणि अल्जेब्रिक फंक्शन असतील तर पहिल्यांदा अल्जेब्रिक फंक्शन म्हणजे यू
लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणजे यू घ्यायचा आणि अल्जेब्रिक फंक्शन म्हणजे एक व्ही घ्यायचा. यांची ऑर्डर ह्या पद्धतीने येईल. बघा आपल्याला नेक्स्ट उदाहरणावरून लक्षात येईल. बघा आता इथं आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स साइन एक्स इंटू एक्स डी एक्स. इथं इंटिग्रँड इज एक्सप्रेस ॲज टू डिफरंट फंक्शन्स. आता हे दोन डिफरंट फंक्शन आहेत, हे इंटिग्रँड एक्सप्रेस केलेले यांचा प्रॉडक्ट आहे. म्हणजेच इंटिग्रँड इज एक्सप्रेस ॲज द प्रॉडक्ट ऑफ टू डिफरंट फंक्शन्स. देन वी फर्स्ट इट्स टेक इट्स ऑर्डर. म्हणजे यांची पहिल्यांदा आपल्याला ऑर्डर लावावं लागेल. ऑर्डर कशाने लावायची आपल्याला? या LIAT ने लावायची. ते ह्या इंटिग्रँडमध्ये दोन फंक्शन कोणते आहेत? एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि एक अल्जेब्रिक फंक्शन आहे. बघा अल्जेब्रिक फंक्शन्स आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे फर्स्ट अल्जेब्रिक फंक्शन घ्यायचं आणि नंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घ्यायचं. म्हणजे एक्स अगोदर येईल नंतर साइन येईल. बघा एक्स अगोदर घेतला आणि साइन घेतला तर मग इथं यू इंटू व्ही. यू म्हणजे एक्स आणि व्ही म्हणजे साइन एक्स. बघा एक्स इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ डी बाय डी एक्स एक्स इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. द डेरिवेटिव्ह ऑफ साइन एक्स इज मायनस कॉस एक्स मायनस डेरिवेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट वन विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1 आणि डेरिवेटिव्ह ऑफ साइन एक्स इज मायनस कॉस एक्स डी एक्स. आता हा मायनस आणि हा मायनस 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 प्लस झाला. देन 1 मल्टिप्लाइड बाय मायनस कॉस एक्स इज कॉस एक्स अँड इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इज प्लस साइन एक्स. साइन आता हा पार्ट तोच राहिलेला म्हणजे याने याला मल्टिप्लाय केलं तर काय झालं तो मायनस एक्स कॉस एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स म्हणजे कॉस एक्सचं इंटिग्रल हे साइन एक्स आलं. अशा पद्धतीने आपल्याला इंटिग्रँड इज एक्सप्रेस ॲज द प्रॉडक्ट ऑफ टू डिफरंट फंक्शन. तर त्यांची ऑर्डर आपल्याला ह्या LIAT लावावं लागेल. याच्यानंतर याच्यावर या नियमानुसार जर आपण त्यांची ऑर्डर लावली तर आपल्याला हे इझी जातं. आलं लक्षात सर्वांना? म्हणून सुरुवातीला यांच्या ऑर्डर प्रमाणे आहेत किंवा नाही ते चेक करायचं. त्यानंतर हे सेकंड फंक्शन सेकंड एक्झाम्पल बघा. इंटिग्रेशन ऑफ एक्स टॅन इनव्हर्स एक्स डी एक्स. आता इथं अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे. बाय अवर रूल. तर आपला रूल काय आहे की पहिल्यांदा अल्जेब्रिक फंक्शन नंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आता इथं ऑर्डरच त्यांची तशी लावलेली आहे म्हणून आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशन घेता येईल. तर इथं ऑर्डर लिहिताना आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फर्स्ट आणि नंतर अल्जेब्रिक फंक्शन. आलं का लक्षात? ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फर्स्ट इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फर्स्ट आणि नंतर अल्जेब्रिक फंक्शन. टॅन इन्व्हर्स एक्स इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिवेटिव्ह ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स प्लस इंटिग्रेशन एक्स डी एक्स. तर यांचं इंटिग्रेशन फाइंड करायचं. बघा टॅन इन्व्हर्स एक्स हे इंटिग्रेशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिवेटिव्ह ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स इज 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि एक्सचं इंटिग्रल हे एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 टू एक्स. आता इथं हे सिम्प्लिफाय करायचं. हे बघा आता इथं हा पार्ट तर तोच आलेला आहे. तर मायनस याचं इंटिग्रल करत असताना बघा एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 कॉन्स्टंट आहे म्हणून इंटिग्रेशनच्या बाहेर आहे. बघा मग 1/2 एक्स स्क्वेअर टॅन इनव्हर्स एक्स मायनस 1 डिवाइड बाय 2. आता इथं न्यूमेरेटर एक्सप्रेस केलं आहे आपण बघा 1 प्लस एक्स स्क्वेअर मध्ये. इथं फक्त काय होता एक्स स्क्वेअर होता म्हणून इथं +1 आणि -1 केलेलं आहे आपण. चालेल. -1 आणि +1 केल्यानंतर हा 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर सेपरेट करायचं त्याला. एक 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे 1 आणि मायनस 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. त्यानंतर यांचं इंटिग्रेशन सेपरेट करायचं. इंटिग्रेशन ऑफ 1 इज एक्स मायनस 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर हे कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? टॅन इनव्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे. 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर काय आलं? टॅन एक्स प्लस इंटिग्रेशन सी. त्यानंतर त्याला सिम्प्लिफाय करायचं किंवा 1/2 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर सुद्धा काढता येतो किंवा तसाच जरी ठेवला तरी चालतो. हा बघा इथं -1/2 ने याला मल्टिप्लाय केलेलं आहे. मल्टिप्लाय केल्यानंतर हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन काढता येतो. त्यानंतर हे नेक्स्ट पॉइंट हे टाईप आहे तो पण इंटिग्रेशनवरचा. जर इंटिग्रेशन ह्या टाईपमध्ये असेल बघा टू इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ e raised to ax sin bx plus c dx किंवा इंटिग्रेशन ऑफ e raised to x cos bx plus c dx. Any functions can be taken as a first
याच्यामध्ये कोणतंही फंक्शन तुम्ही पहिलं ठेवू शकतात. तर त्याच्यात बघा आता इथं पहिलं फंक्शन, आता इथं फंक्शन आपण घेतलं की ई रेज टू ई रेज टू 2x आणि साइन 3x. तर इथं इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरला आपण, तर ई रेज टू 2x इंटिग्रेशन ऑफ साइन 3x dx मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू 2x इंटिग्रेशन ऑफ साइन 3x dx विथ रिस्पेक्ट टू x. साइन 3x इंटिग्रल इथं लिहिलं आहे, मायनस साइनचं इंटिग्रल मायनस कॉस 3x आणि 3x इंटिग्रल 1/3. त्याच पद्धतीने इथं सुद्धा ई रेज टू 2x डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय येईल, ई रेज टू 2x मल्टिप्लाय बाय 2 आणि आपण इथं दिलेलं आहे. यांना सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय केल्यानंतर इथं 2 कॉन्स्टंट आहे, हा 3 आहे. 2/3 कॉन्स्टंट बाहेर निघाला. ई रेज टू 2x कॉस 3x dx. परत याला इंटिग्रेशन घ्यायचं, इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरायचा. सुरुवातीला जसा पार्ट्स वापरला त्याच पद्धतीने इंटिग्रेशन पार्ट्स वापरल्यानंतर ते सिम्प्लिफाय करायचं. तर बघा इथं इंटिग्रेशन 2/3 2 मल्टिप्लाइड बाय 1/3 म्हणजेच 2/3 त्याला बाहेर काढला आणि ह्या 2/3 ने मल्टिप्लाय केलं काय होईल, 4/9 ई रेज टू 2x साइन 3x dx. म्हणजेच हे पहिलं तुमचं, त्याच्याऐवजी आपण आय पुट करायचं. हा आय हा RHS ला निगेटिव्ह आहे, इकडे त्यांना पॉझिटिव्ह होईल. बेरीज करायची, शेवटी आय ने मल्टिप्लाय करायचं. आता इथं बघा 13/9 मल्टिप्लाइड बाय आय असेल, तर इथं 9 ने मल्टिप्लाय केलं थ्रू आउटला, तर आपल्याला ह्या पद्धतीने भेटेल. त्यानंतर हे नेक्स्ट नोट टू इव्हॅल्युएट द इंटिग्रल ऑफ टाईप. आता ह्या टाईपमधले इंटिग्रल आपल्याला इव्हॅल्युएट करायचे असतील तर ते कसे इव्हॅल्युएट करायचे बघा. इंटिग्रेशन ऑफ साइन इनव्हर्स x dx, इंटिग्रेशन ऑफ टॅन इनव्हर्स x dx, इनव्हर्स x dx किंवा इंटिग्रेशन ऑफ log x dx x. द सेकंड फंक्शन्स v टू बी 1 अँड देन अप्लाय द इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ते इथं आता दोन फंक्शन नाही आहेत, परंतु दोन फंक्शनमध्ये ज्यावेळेस एक्सप्रेस करायचं आहे इंटिग्रँड, त्यावेळेस 1 ने मल्टिप्लाय करायचा. 1 म्हणजे हा अल्जेब्रिक आला, हा सेकंड म्हणजे काय, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्यानंतर त्यांचं इंटिग्रेशन घ्या. मग आपल्याला इथं काही इंटिग्रेशनवरती काही सम स्टँडर्ड फंक्शन येतात बघा. इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx. सेकंड आहे इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx. त्यानंतर तिसरं आहे इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. असे फंक्शन असतील तर त्यांचं इंटिग्रेशन कसं फाइंड करायचं ते आपण बघू. बघा पहिलं आहे इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx. आता इथं आय इक्वल टू कन्सिडर करायचं की आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ. तर इथं जर बघितलं तुम्ही तर इथं इंटिग्रँड हा 1च आहे, एकच फंक्शन आहे. मग त्याला दोन फंक्शन करायचे असतील u इंटू व्ही, तर 1 ने मल्टिप्लाय करायचं. ते 1 हा अल्जेब्रिक झाला, हा तुमचा अल्जेब्रिक आहे. यांची ऑर्डर लावायची त्याच पद्धतीने. ते कशी ऑर्डर लावली तुम्ही, 1 पुढे घेतला काय आणि हा नंतर घेतला काय, तर ती ऑर्डर सारखीच राहते. मग इथं u इंटू व्ही वापरायचा, इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरायचा. मग इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरत असताना u इंटू व्ही, u तर इंटिग्रेशन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटिग्रेशन ऑफ व्ही dx. हे 1चे इंटिग्रल x, तर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर 1/2 ऑफ ए स्क्वेअर मायनस स्क्वेअर, आणि याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं मायनस 2x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 0 आणि मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मायनस 2x. 1चं इंटिग्रल x, x मल्टिप्लाय बाय x इज एक्स स्क्वेअर. बघा मग इथं एक्स स्क्वेअर आणि हा मायनस मायनस प्लस झालेला आहे आणि 1 कॅन्सल, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता हा एक्स स्क्वेअर हा एक्सप्रेस करायचा आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरने. तर इथं बघा आपण सबस्टिट्यूट, इथं आपण काय केलेलं आहे बघा, इकडं ए स्क्वेअर प्लस आणि मायनस केलेला आहे आणि त्यानंतर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरमध्ये एक्सप्रेस केलेला आहे. त्यानंतर ए स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx. इंटिग्रेशन सेपरेट करायचं. तर ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, याचं इंटिग्रेशन घ्यायचं मायनस. तर बघा तुम्हाला पहिलं जे कन्सिडर केलं तुम्ही आय इक्वल टू, तर याच्याऐवजी आय इक्वल टू. आता याचं इंटिग्रेशन आपल्याला
काढायचा आहे आणि हा काय झालाय तुमचा आय झालेला आहे -1. हा -1 आहे, एच-एसला घेतला तर +1 झाला. आणि इथं इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज साइन इनवर्स एक्स डिवाइड बाय ए प्लस इंटिग्रेशन सी. आय प्लस आय इज 2i. 2i आला तर हे डिवाइड केलं बोथ साईड. डिवाइड केलं आय इक्वल टू हे फायनल इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx इक्वल टू एक्स डिवाइड बाय 2 स्क्वेअर प्लस स्क्वेअर डिवाइड बाय 2 साइन इनवर्स एक्स डिवाइड बाय ए प्लस सी इंटिग्रेशन ऑफ. त्याच पद्धतीने सिमिलरली तुम्ही हे पहिल्याचा वापर करून तुम्ही हे दुसरं सुद्धा त्याच पद्धतीने त्याला प्रूव्ह करू शकता. ते इंटिग्रेशन घ्यायचं. त्यानंतर हे थर्ड सुद्धा तुम्ही सिमिलरली पहिल्याचा वापर करायचा आणि हे सोड. मग आपण याच्यावरचे उदाहरणं बघू आता. इंटिग्रेशन ऑफ एक्स साइन इनवर्स एक्स डी. तर इथं LIAT हा रूल वापरायचा. तर LIAT हे इन्व्हर्स फंक्शन फर्स्ट पाहिजे आणि अल्जेब्रिक फंक्शन सेकंड पाहिजे. तर ही ऑर्डर आपल्याला या पद्धतीने बाय LIAT अल्जेब्रिक आणि नंतर इन्व्हर्स फंक्शन LIATE. आय म्हणजे इन्व्हर्स म्हणजे हा फर्स्ट आणि हा सेकंड झाला. फर्स्ट म्हणजे काय साइन इनवर्स एक्स इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स एक्स डी एक्स. तर इथं एक्सचं इंटिग्रल एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 हा इथं साइन इनवर्स एक्स आहे मायनस इंटिग्रेशन ऑफ याचं इंटिग्रल घेतलं तर एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 आणि साइन इनवर्स एक्सचं इंटिग्रल ऑफ 1 मायनस एक्स झालंय. मग पुढे एक्स इंटू एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 मायनस 1 डिवाइड बाय 2 ऑफ एक्स स्क्वेअर डी एक्स. एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 एक्स हा साइन इनवर्स एक्स आहे प्लस 1 डिवाइड बाय 2 हा एक्स स्क्वेअर हा 1 मायनस एक्स स्क्वेअर मध्ये एक्सप्रेस केला. काय केलं 1 ॲड केला आणि 1 लेस केलेला. त्यानंतर 1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1 डिवाइड ऑफ 1 इक्वेशन घेतल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने एक्स इंटू साइन इनवर्स एक्स डी. त्यानंतर आहे इंटिग्रेशन ऑफ द टाईप. आता हे इंटिग्रेशन ह्या टाईपमध्ये असेल इंटिग्रेशन ऑफ रेस टू एक्स एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स डी एक्स हे फंक्शन प्लस त्याचं डेरिव्हेटिव्ह फंक्शन एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स त्याला मल्टिप्लाइड बाय रेस टू एक्स असेल तर याचे प्लस सी. तर याला प्रूव्ह करताना फार सोपं आहे. पहिले कन्सिडर करायचं की रेस टू एक्स एफ ऑफ एक्स इक्वल टू टी पुट करायचं. रेस टू एक्स एफ ऑफ एक्स टी पुट केल्यानंतर ते याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या. क्यू इंटू व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट वापरायचं. डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू एक्स. रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इज एफ डॅश एक्स प्लस रेस टू एक्स रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह रेस टू एक्स आणि एफ ऑफ एक्स इक्वल टू बाय डी. याच्यातून दोघांमधून कॉमन काय आहे रेस टू एक्स आहे. इन ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स याची ऑर्डर बदललेली आहे. फर्स्ट ऑर्डर एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश एक्स घेतला बाय डी. बायवर डेफिनेशन इथं इंडिपेंडेंट डेफिनेशन वापरायचे. याचं इंटिग्रल घेतलं तर याचा तर निघू काय राहणार तिथं टी राहणार आहे. व्हॉट इज टी? टी इज अ रेस टू एक्स एफ ऑफ प्लस तुम्हाला या पद्धतीने फाइंड करता येईल. मग त्याच्यावरचे एक्झाम्पल बघू. रेस टू एक्स 2 प्लस साइन 2x प्लस 2x इंटिग्रेशन घेताना आय इक्वल टू तर इथं 2 प्लस साइन 2x साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 साइन थिटा कॉस थिटा साइन 2 एक्स आहे म्हणून 2 साइन एक्स कॉस एक्स 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स त्याऐवजी एक्स आहे इथं. मग इथं सिम्प्लिफाय करायचं याला. सिम्प्लिफाय करायचं म्हणजे तर काय करायचं 2 डिवाइड बाय 2 कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे कॅन्सल प्लस 2 डिवाइड बाय साइन एक्स कॉस एक्स डिवाइड बाय 2 कॉस स्क्वेअर एक्स 2 कॅन्सल होतील. इथं कॉस कॉस कॅन्सल झाला काय येईल साइन डिवाइड बाय टॅन येईल.
1 डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स डी एक्स. तर इथं यांची ऑर्डर बदलली तर काय होईल इंटिग्रेशन ऑफ रेस टू एक्स टॅन एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. बघा टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आहे. ते एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स आपल्याला पुढे रेस टू एक्स एफ ऑफ एक्स इक्वल टू टॅन एक्स आणि एफ डॅश एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स आहे. आणि आपल्याला हा थेरम वापरता येईल. एफ ऑफ एक्स काय झाला टॅन एक्स झाला म्हणून रेस टू एक्स टॅन एक्स प्लस सी इंटिग्रल. बघा मग हे फायनल इंटिग्रल रेस टू एक्स टॅन एक्स प्लस सी. त्यानंतर हे फर्स्ट एक्झाम्पल हे सेकंड एक्झाम्पल येईल. फर्स्ट एक्झाम्पल बघितलं आपण तर सुद्धा त्याला ई रेस टू एक्स मध्ये एक्सप्रेस करायचा. आय इक्वल टू एक्स एक्सप्रेशन ऑफ ई रेस टू एक्स एक्स स्क्वेअर प्लस वन डिवाइड बाय एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर. इथं एक्स स्क्वेअर प्लस वन प्लस वन आणि मायनस वन करायचा. मायनस वन येईल एक्स स्क्वेअर मायनस वन आणि प्लस वन टू झाला. हा एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर झाला. मग हे एक्स स्क्वेअर मायनस वन डिवाइड बाय एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर टू डिवाइड बाय एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर केलाय. एक्स स्क्वेअर मायनस वन म्हणजे काय ए स्क्वेअर मायनस बी वन एक्स वन एक्स मायनस एक्स प्लस वन गेट कॅन्सल एक्स मायनस प्लस वन प्लस टू डिवाइड बाय एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर. तिथं एफ ऑफ एक्स काय झालं तुमचा एक्स मायनस एक्स प्लस एक्स एक्स काय झाला एक्स एक्स प्लस वन एक्स मायनस वन डिवाइड बाय एक्स प्लस ब्रॅकेट स्क्वेअर ई रेस टू एक्स एफ एक्स डी एक्स एक्स प्लस सी. हा थेरम वापरता येईल. तर डायरेक्ट लिहिता येईल आय इक्वल टू एक्स ऑफ एक्स एक्स मायनस वन डिवाइड प्लस कॉन्स्टंट